कार इतका कडक झाला 2 हातात तुटत नव्हता. ते पापड आणि पराठ्यात फरक का ना. तर लुंगी घालून जाऊ शकता आणि लुंगी नंतर मग त्यानंतर आपण हे पण घालू शकतो. हम ही छोटीशी स्ट्रीट आहे हम्पीची. हम्पी मॉल रोड म्हणू शकतो आपण इथं. इथं रेस्टॉरंट चांगलं आहे. हम्पीचा मॉल रोड म्हणू शकतो आपण याला. हा ना मस्त आहे. ये वापस सब कुछ ये है हम्पी. काय ओके वी विल रिटर्न. दिस इज अ टैटू शॉप आई थिंक. खत्म है भैया मॅटर. हाँ हे बघ हे फ्री स्टिकर्स हे नाहीच का बरं. गोल्डन कॅरेट विठ्ठल चॅरिटेबल. पितळाची भांडी. दुसरं काय पितळाची भांडी. हे फॉरेनर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी. हां वा. आणि हे आहे मंदिर. दोन दिसतंय का तुम्हाला. पण मंदिर भारी आहे आणि इतकंच आहे हंपीमध्ये बघायला. इतकंच आहे बघायला. अरे पण एवढंच आहे का. नको जाऊ दे तुझा आयफोन. मला वाटलं गोप्रो आणला रे तू. गोप्रो आमचा एवढा भांगर आहे का. बरे आता नाईट मध्ये नाही एवढा भारी काम करत. नाईटचं मी सेटिंग नाही केली. वा असं पण आहे का. हो माय गॉड गाईज हे बघा आमची सावली आणि हे बघा हम्पी. भाई साहेब काय मंदिर आहे. काय काय म्हणते तू वाचून आला नाही. विरूपक्षनाथ मंदिर. विरूपक्षनाथ. मी पण राईट गेस करतोय का हे माहित नाही मला पण ठीक आहे. सगळे फॉरेनर्स दिसते यार मला. हे बघ परत फॉरेनर्स. बरोबर नाही. विरूपक्षनाथ टेम्पल सही आहे यार. ब्लॉगर ऑफ द इयर डीजे घेतलाय काल म्हणून आजलं ॲक्शन आणतो. ॲक्शन मारायसाठी असते. आय थिंक मला वाटतं कॅमेरा अलाउड नाही आहे आतमध्ये. बघू ना कोणी रोकटोक केली तर बंद करून टाकायचं. मला माहिती कॅमेरा अलाउड नाही आहे. दिस इज दी प्लेस मॉन्युमेंट फॉर विच वी हॅव ट्रॅव्हल्ड 500+ kilometers फ्रॉम पुणे टू दी हम्पी डायरेक्ट. अच्छा डोंट वेअर आत्ता आतमध्ये गेलो तो जस्ट थोडं माहीत पाहिजे की शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही. मी शॉर्ट्स घातले तर अनफॉर्च्युनेटली आतमध्ये शॉर्ट्स वगैरे काय अलाउड नाही. फक्त लुंगी घालून जाऊ शकता आणि लुंगीनंतर मग त्यानंतर आपण हे पण घालू शकतो. आणि मुलींचे पण स्कर्ट्स वगैरे काय अलाउड नाही. तर स्कर्ट्स बिट्स वगैरे काही नाही. फक्त शॉर्ट नसली पाहिजे. शॉर्ट नसली पाहिजे बाकी काही पण चालतं. त्यानंतर पायजमा अशा गोष्टी नाही. नाईट पॅन्ट पण मे बी नाही नसेल तर हम्पीला घेत असाल तर ॲटलिस्ट वेअरेबल काय काय आहे ते पण समजलं पाहिजे. जास्त इश्यू नाही माझा. मी सकाळी फुल पॅन्ट घालून येईन. फक्त मला नाईटचा व्ह्यू नाही भेटायचा हम्पीचा आता अनफॉर्च्युनेटली. ठीक आहे बिरा गेला आतमध्ये त्यासाठी वेट करू. त्यानंतर जाएंगे सीधा खाना खाणे. ते रेस्टॉरंट बघूया कसं आहे. गणेश चिल आउट. How was it? Good. हे रेस्टॉरंट कमी बी जास्त वाटतं. बार पण आहे का.
मेन कोर्सला काय आहे डेझर्ट डेझर्टवर गेलो का मेन कोर्स वेअर इज द मेन कोर्स मेन कोर्स कौन सा है आराम से बैठ के देख सकते अच्छा ये है क्या दिस इज द मेन कोर्स अरे ओके चांगलं आपल्या नॉर्थ इंडियन थाळी दिसायला तर एक नंबर आहे फ्लिटर होते यार कॅमेरा फ्लिटर होते कॅमेरा दिसायला तर एक नंबर आहे बघूया आता बताते हैं रिव्यू टेस्ट की बात झालं जेवण एक नंबर होतं एक नंबर पनीर चांगलं थोडं सगळ्यात मला जास्त आवडलं आता बिल करू आणि निघू आत्ताच जेवण करून आलो काय बरं कसं होतं जेवण एक नंबर एक नंबर होतं पनीर नाही एवढं कसं वाटलं रे डाळ मस्त डाळ एक नंबर होती रे एक नंबर होतं भात आणि डाळमध्ये लयच आवडलं मला म्हणून. त्यात आम्ही भूक लागली होती मला आणि ती इनिशियली ना ही भारी भारी वाटली मला रोटी ते पराठा हां पण त्यानंतर कार इतका कडक झाला 2 हातात तुटत नव्हता ते पापड आणि पराठ्यात फरक का ना इतकं छोटं गाव आहे इतकं छोटं गाव नाही म्हणता याला कॉलनी आहे इतकं छोटं आहे आणि किती basic आहे. एवढं एक म्हणता गाव छोटं आहे पण मॉडीफाय असं केलेलं आहे रेस्टॉरंट असे हां केलेले आणि प्रत्येक घराच्या बाहेर ही आहे दुकान आहे प्रत्येक जण काही ना काही त्याचं घर काय म्हणतात त्याला कुटू उद्योग करतोय हां तेच अडलं कुटू उद्योग हां घरच्या घरी काही ना काही विकतोय काही ना काही करतोय आणि होमस्टे तर भरपूर आहे तिथं चालतं आपली रूम आली पण हा ना आणि आम्ही जिथं जेवण केलं ना ती एंड होतं आणि आमची रूम एंडला आहे म्हणजे 2 मिनटात आम्ही रूममध्ये आलो हां ठीक आहे मग आता झोपायचं सकाळची जी राईड आहे ती कंप्लीट करायची बाईक्स पार्किंगला लावलेले ठीक आहे 10 toes down, I'ma ride with the gang. My whole life I've been doing my thing. Get that money, ain't